समाजात खरा आदर नक्की कशाने मिळतो? पैशाने, सत्तेने की ज्ञानाने? या प्रश्नाचं एक खूपच अनपेक्षित उत्तर एका प्राचीन कथेत दडलंय, जी 3 प्राण्यांच्या मैत्रीबद्दल आहे. तर चला मग भेटूया आपल्या या गोष्टीच्या 3 अनोख्या शिक्षकांना. एक तित्तीर पक्षी, एक माकड आणि एक हत्ती. जरा विचार करा, हिमालयाचा तो हिरवागार पायथा आणि तिथे हे 3 मित्र एकत्र राहत होते. एक शहाणा तित्तीर पक्षी, एक चपळ माकड आणि एक भला मोठा हत्ती. पण झालं काय की त्यांच्यात हळूहळू एकमेकांबद्दलचा आदर कमी होऊ लागला आणि मग त्यांना जाणवलं की अरे, असं जगणं काही बरोबर नाही, यावर काहीतरी तोडगा काढायलाच हवा. पण मग ठरवायचं कसं की कोण मोठं? त्यांनी एक युक्ती शोधली. त्यांनी ठरवलं की आपण एका शांत जुन्या साक्षीदाराची मदत घेऊया. ते म्हणजे त्यांच्यावर नजर ठेवून असलेलं एक मोठं वडाचं झाड. सगळ्यात आधी पुढे आला हत्ती. आपल्या प्रचंड आकाराचा त्याला जाम अभिमान होता. तो म्हणाला, अरे, मला आठवतंय, हे झाड इतकं लहान होतं, म्हणजे अगदी झुडपासारखं, की मी त्याच्यावरून सहज पलीकडे जायचो. त्याच्या मते तोच सगळ्यात मोठा होता. पण माकडाची आठवण तर त्याहूनही जुनी निघाली. तो म्हणाला, मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा तर मी जमिनीवर बसून या झाडाचा शेंडा आरामात खायचो. म्हणजे बघा, त्याच्यासाठी ते झाड त्याहूनही कितीतरी लहान होतं. पण खरा ट्विस्ट तर तेव्हा आला जेव्हा तित्तीर पक्षी बोलायला लागला. त्याने जो खुलासा केला तो ऐकून सगळेच चकित झाले. तो म्हणाला, अरे, तुम्ही तर फक्त या झाडाला वाढताना पाहिलंय, पण मी तर या झाडाचा मूळ स्रोत आहे. मीच दुसऱ्या झाडाचं बी खाऊन इथे टाकलं होतं आणि त्यातूनच हा महावृक्ष उभा राहिला. आणि मग काय, तित्तीर पक्षालाच सर्वात ज्येष्ठ म्हणून मान मिळाला. पण गंमत अशी आहे की ही फक्त प्राण्यांची एक साधी गोष्ट नव्हती. हा तर एक धडा होता, आणि तो अशा एका समस्येवर होता जी माणसांमध्ये अगदी जवळच घडत होती. तर ही गोष्ट सांगण्यामागे एक खूप मोठं कारण होतं. बघूया नेमकं काय घडलं होतं. झालं असं की एकदा बुद्धांना कळलं की त्यांचे एक अत्यंत आदरणीय शिष्य सारीपुत्त यांना चक्क झाडाखाली रात्र काढावी लागली. का? कारण काही तरुण भिक्षूंनी पुढे जाऊन मठातल्या सगळ्या जागा अडवून ठेवल्या होत्या. आता ही फक्त एक गैरसोय नव्हती, हे एका मोठ्या मूळ समस्येचं लक्षण होतं. ह्या प्रकाराने बुद्ध खूप चिंतित झाले. त्यांना वाटलं की अरे, मी जिवंत असताना जर अशी अनास्था असेल तर माझ्या मागे या शिकवणीचं काय होणार? आणि म्हणूनच त्यांनी सगळ्या भिक्षूंना एकत्र बोलावून एक खूप साधा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यांनी थेट भिक्षूंना विचारलं, मला सांगा, आपल्यापैकी खऱ्या अर्थाने सर्वोत्तम सन्मानास कोण पात्र आहे? सर्वोत्तम जागा, सर्वोत्तम पाणी, सर्वोत्तम अन्न मिळण्याचा हक्क कोणाचा? आणि मग जी उत्तरं आली त्यातून त्यांच्यातला गोंधळ अगदी स्पष्ट दिसत होता. कुणी म्हणालं उच्च कुळात जन्म महत्वाचा, तर कुणाला वाटलं श्रीमंती महत्वाची. काही जणांना वाटलं की ज्याला जास्त ज्ञान आहे तो श्रेष्ठ. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती की खऱ्या अर्थाने काय महत्वाचं आहे याचा त्यांना विसर पडला होता. बुद्धांनी शांतपणे सगळ्यांची मतं ऐकून घेतली आणि मग ती सगळीच्या सगळी नाकारली. या सगळ्या गोंधळातून एक सरळ मार्ग काढण्यासाठी त्यांनी फक्त एक अगदी स्पष्ट असा निकष सांगितला. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ज्या समाजात जातपात, पैसा अडका, सत्ता यालाच मान दिला जातो, तिथे बुद्धांनी सांगितलं की यापैकी कशालाही महत्त्व नाही. त्यांच्या संघात आदराचा फक्त आणि फक्त एकच निकष होता, तो म्हणजे ज्येष्ठता. म्हणजे त्या मार्गावर तुम्ही किती काळ चालला आहात हे महत्त्वाचं. आणि हा मुद्दा त्यांच्या डोक्यात पक्का बसावा म्हणून मग त्यांनी ती गोष्ट सांगितली, एका तित्तीर पक्षाची, एका माकडाची आणि एका हत्तीची. आणि इथेच या दोन्ही कथांची सुंदर गाठ बांधली जाते. ती प्राण्यांची गोष्ट म्हणजे काही निव्वळ मनोरंजन नव्हतं, ते एक रूपक होतं. भिक्षू ज्या परिस्थितीत होते अगदी त्याचंच. मग बुद्धांनी त्या कथेचा खरा अर्थ उलगडला. ते म्हणाले, तो जो शहाणा तित्तीर पक्षी होता ना, तो मीच होतो. आणि ते माकड, ते होते सारीपुत्त. हो, तेच सारीपुत्त, ज्यांना आदर्शाशिवाय बाहेर राहावं लागलं होतं. ही चूक पुन्हा होऊ नये म्हणून बुद्धांनी या धड्याला थेट संघाच्या नियमावलीचा भाग बनवलं. त्यांनी स्पष्ट केलं की त्या दिवसापासून ज्येष्ठतेचा फक्त सन्मानच नाही, तर सर्वोत्तम सोयीसुविधांवर पहिला हक्कही त्यांचा असेल. आणि जर कोणी कनिष्ठ भिक्षूने ज्येष्ठाला त्याच्या हक्काच्या जागेपासून वंचित ठेवलं तर तो एक दंडनीय अपराध मानला जाईल. हा साधा नियम एका खूप मोठ्या सत्यावर प्रकाश टाकतो की जे आपल्यापेक्षा अनुभवी आहेत, जे आपल्या आधी आले आहेत, त्यांचा सन्मान करणं ही फक्त एक चांगली सवय नाही,
तर तो एक मार्ग आहे जो आपल्याला या जीवनात शहाणपण देतो आणि भविष्यात समाजात सुसंवाद आणि आनंद निर्माण करतो. आजच्या जगात जिथे सतत नवीन काय आहे यालाच महत्त्व दिलं जातं, जिथे अनुभवापेक्षा तारुण्याला आणि नवकल्पनांना जास्त भाव मिळतो, तिथे ही प्राचीन कथा आपल्याला थांबून विचार करायला लावते. खरंच, जेव्हा आपण ज्येष्ठतेचं, अनुभवाचं मूल्य विसरतो, तेव्हा आपण नेमकं काय गमावत असतो? आणि हजारो वर्षांपूर्वी सामाजिक सलोख्यासाठी सांगितलेला हा साधा नियम आज आपल्याला एक अधिक चांगला, अधिक सुसंवादी समाज घडवण्यासाठी काही मदत करू शकतो का?